नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। बोरीत चोरीच्या घटना वाढल्या, सुजाण नागरिक आणि युवक रात्रपाळीसाठी सज्ज। बोरी शहर आणि परिसरामध्ये अलीकडील काळामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने नागरिकांना सावध आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। बोरी पोलीस स्टेशन अंतर्गत तब्बल 62 खेडी असून केवळ 22 कर्मचारी कार्यरत असल्याने चोरीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यात अडचणी येत आहेत। या परिस्थितीमध्ये बोरी शहरातील तरुण वर्ग पुढे सरसावला असून त्यांनी रात्रपाळी करण्याचा निर्णय घेतला आहे। या युवकांच्या पुढाकारामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होत असून पोलीस प्रशासनालाही मोठी मदत होणार आहे। सुजाण नागरिक आणि युवकांनी एकत्रितपणे घेतलेला हा निर्णय चोरीसारख्या घटनांना आळा घालण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे। यामुळे सामाजिक ऐक्य व जबाबदारीची जाणीव प्रकर्षाने जाणवून देणारा हा उपक्रम इतर प्रभागांसाठीही आदर्श ठरेल असा विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। बोरी शहरामध्ये मागील 3 ते 4 दिवसापासून चोरांनी सुळसुळाट माजवलेला आहे। ज्या अनुषंगाने बोरी पोलीस स्टेशनाकडून अशा सूचना देण्यात आल्या आहे की नागरिकांनी सतर्क आणि सावधान राहावे। या अनुषंगाने पेठ गल्ली अहिल्यानगर येथील काही तरुण युवक आणि जागरूक नागरिकांनी स्वतः रात्रपाळी करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे, जेणेकरून ही पोलीस प्रशासनाला देखील एक मोठी मदत होणार आहे आणि यामुळे जनतेला सुरक्षिततेचा अनुभव मिळणार आहे। या ठिकाणी आपण बघू शकता की काही तरुण आहेत की मध्यरात्रीचे 1 वाजता आहेत आणि हे जे जनतेचं संरक्षण करण्यासाठी आपली एक सामाजिक ऐक्य आणि जबाबदारी स्वीकारून या ठिकाणी रात्रपाळी करत आहेत। तर आपण त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया त्यांच्या जाणून घेणार आहोत। काय सांगाल, कशामुळे नेमकं जागरण करताय तुम्ही? आम्ही चेटी गँगमुळे जागरण करत होतो। आम्ही ते त्रास यायलेत काही न्यायलेत। किती दिवसापासून हे प्रकरण चालू आहे? हे 3 दिवसापासून आहे। तुम्ही बघितलं का, काही अनुभव आलात का तुम्हाला? अनुभव आम्हाला नाही, ते तिकडल्या पलीकडल्या राऊत गल्लीला अनुभव आलेला आहे आणि पेड चौधरी गल्लीत अनुभव आलेला आहे। आणखीन पेड गल्लीत अनुभव आलेला नाही। भरपूर घरं फोडलेत। अशा पद्धतीनं पोलीस प्रशासनाला मदत करणं हे कितपत योग्य वाटायला तुम्हाला? म्हणजे चांगलं वाटायला पोलिसाला। हे योग्य तर वाटत नाही, पण आमच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी आम्हाला हे स्वतः करणंच लागणार आहे। त्याच्यासाठी आम्ही स्वतः रात्री 1 वाजले तरी बी जागायलोत। त्यासाठी आमच्या कुटुंबाच्या रक्षणाची जबाबदारी स्वतः आमच्यावरच घेणं लागलं। आता प्रशासन तर आमची काही दखल घेतच नाही आहे, त्याबद्दल आम्हालाच आमच्या कुटुंबाची रक्षणासाठी उतरणं लागलं रात्री 1 वाजतापर्यंत। आता रात्री 1 ते सकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत आम्ही जागरण करणार। परत आता उद्या आम्हाला सकाळी कामावर जायचं आहे, ते पूर्ण दिवस उद्याचा का आमचा वेस्ट जाणार आहे। त्यामुळं आम्हाला परेशानीच व्हायली। प्रशासनानं दखल घ्यायला पाहिजे, एवढी आमची अपेक्षा आहे। आता आपण बघत आहोत की बोरीमध्ये 3-4 दिवसापासून ज्या काही चोऱ्या वाढत आहेत आणि नागरिकांमध्ये इतकी भीतीची दहशत निर्माण झालेली आहे की त्यामुळे टोटल नागरिक हे भयभीत झालेले आहे। आणि मुळातच आपल्या बोरी पोलीस स्टेशनचा स्टाफ कमी असल्यामुळे आपल्याला त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे। आणि त्याच्यामुळेच हे जे काही तरुण आपल्यासोबत आलेले आहेत हे रात्रपाळी करत आहेत आणि करणं हे आपलं एक कर्तव्य आहे। बोरी पोलीस स्टेशनकडून ज्या सूचना जनतेसाठी त्यांनी दिलेल्या होत्या की बोरी लगत जवळपास 62 खेडी आहेत आणि पोलीस प्रशासनाकडे स्टाफ जो आहे तो 22 कर्मचारी केवळ आहेत, तर ही तफावत फार मोठी आहे। ज्या अनुषंगाने बोरी शहरातील अहिल्यानगर येथील युवक आणि तरुणांनी ही स्वतःवर जबाबदारी घेऊन रात्रपाळी करण्याचं नियोजन त्यांनी केलेलं आहे। आणि आज या मध्यरात्रीच्या वेळेस जवळपास 1:45च्या सुमारास 2 संशयित व्यक्तींना या तरुण वर्गाने पकडलेला आहे। पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे। काय आहे यांची प्रतिक्रिया नेमकी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। दादा, काय सांगाल, कशामुळे तुम्ही ही रात्रीची जागरण करतायत? हे लोक त्रास द्यालेत ना, चोलटे रोजही आलेत। किती दिवसांचा तुमचा हा उपक्रम राहणार आहे की पोलीस प्रशासनाला अशा पद्धतीने मदत करणं कितपत योग्य वाटेल तुम्हाला? 4-5 दिवस झाला आम्ही जागेच आहेत। आमच्या गावामध्ये 4-5 दिवस झाले चेटी गँगने बहुत लय धुमाकूळ घातलेला आहे। घरं फोडायलेत, दुकानं फोडायलेत। आम्हाला त्याच्यामुळे जागा राहावं लागायले। सगळे पोरं सोरं सगळे जागेच आहेत।
घरी कोणा झोपू देईन ते रात्रच्या पत्रावर दगड टाक, हे कर ते कर, दुकानं फोड, काय पण कुठाने करता येत ते गावात. पोलिसांनी काहीतरी त्याच्यावर ॲक्शन घ्यावी अशी आमची गावकऱ्याची विनंती आहे. अशा पद्धतीनं सामाजिक ऐक्याची जबाबदारी स्वीकारून बोरी शहरातील ह्या तरुण वर्गाने एक चांगला उपक्रम आपल्या हाती घेतलेला आहे. कॅमेरा पर्सन शिवार क्षीरसागर सोबत मी हनीफ बागवान, महाराष्ट्र दर्पण 24.